ही आमची गाडी आता आम्ही चाललो. दगडूशेठ मंदिर आहे, एकदम छान दर्शन झाले. तुम्हाला त्यासाठी 3 वाजता यायला लागेल, तेव्हाच तुमचं चांगलं दर्शन होऊ शकतं. इथं लावली तर फायनली माथेरानमध्ये आलेलो आहे या टॉय ट्रेनने. एकदम हॉरर प्लेसेस कसे असतात त्या टाईपचे प्लेस आहे. थोडा पण आवाज नाही, एकदम चल हे पुढं काहीतरी आहे, थांबे. तर गणपतीच्या पाया पडून आम्ही निघालो आता माथेरान ट्रिपला. तुझ्या घरी काय करते मोबाईल बघतो, मोबाईल हमरे मोबाईल कोण आहे आयफोन बघ, आयफोन थांब फ्लॅशवर बोट ठेवतो, दिसते का आयफोन. बाहेर चला. तर आता आम्ही सध्या करावागज बारामती मध्ये आणि आम्ही चाललोय फिरायला. कुठे चाललोय फिराय आपण? माथेरान. आणि कुठे चाललोय फिराय? माथेरान हिल्स. माथेरानला फिरायला. इथनं पुण्याला लोणावळा, लोणावळा माथेरान असा आमचा रोड आहे जायचा. ही आमची गाडी आणि आता आम्ही चाललोय. तर आता वाजले सकाळचे 3. आम्ही चाललो माथेरानला बारामतीवरून निघून. तर आता आम्ही आलो पुण्यामध्ये. तर पुण्यामध्ये आल्यावर आम्ही आलोय दगडूशेठ मंदिर. हे दगडूशेठ मंदिर आहे, मागं दगडूशेठ गणपती पाहू शकता तुम्ही. दगडूशेठ मंदिर आहे, एकदम छान दर्शन झाले. तुम्हाला त्यासाठी 3 वाजता यायला लागेल, तेव्हाच तुमचं चांगलं दर्शन होऊ शकतं. इथं तर उशिरा आल्यावर खूप गर्दी असते. पाहू शकता मंदिर. तर हे दगडूशेठचं मंदिर आहे. आता आम्ही चाललो माथेरानमध्ये चाललेलो. आता इथं लगेच निघणार आहे. 6 वाजेपर्यंत आम्ही माथेरानमध्ये पोहोचेल. तर तिथले तुम्हाला अपडेट्स देतो. छोटीशी गाडी आणि गाडीत जागा नाही. आपला पाय असा बसलाय, मी असा बसलो आणि निवांत झोपा काढतोय. गाडीत नाही जागा आणि पण झोपला. अरे बघा तिकडे मला पण कुठं बघता गेला. तर फायनली आम्ही माथेरानमध्ये आलेलो आहे. तर इथं तुम्ही गर्दी बघू शकता, किती गर्दी. आम्हाला वाटलं फक्त आम्हीच इथं, रस्त्याला कोणच नव्हतं. पण इथं जवळपास लय गाड्या, लय म्हणजे लय गाड्यात. इथलं वातावरण लय भारी, लय भारी ना. लावली तर फायनली आम्ही माथेरानच्या एंट्रीमध्ये एंटर केलेलं आहे. तर हे तुम्हाला माथेरानचं तुम्हाला परिसर, मागचं गेट, सगळे चाललेत माग. आम्ही चाललोय सरळ. कुठला पॉईंट बघायला चाललो आपण? सनराईज पॉईंट. सगळीकडे आभाळ आलंय, धुकं आहे, तरी सूर्य काही दिसत नाहीये. पण तरी आम्ही सनराईज पॉईंट बघायला चाललोय. अन्याला काय कळत ह्या कानाने ऐका, ह्या कानाने सोडून द्या. योगेश नाळे यांचा जाहीर निषेध या ब्लॉक तर्फे. त्याला फेकून आहे खाली.
2.7 किलोमीटर सनराईज पॉईंट बघायला चाललो आम्ही. परत 2.7 किलोमीटर महागारी येणार आहे. सूर्य पण उगवला नाही आणि काहीच नाही. जर सूर्य नाही उगवत तो बुकतोच आहे का ठुमक ठुमक. हा ठुमक ठुमक कर बरं बाया. आणि ठुमक ठुमक करून दाखवा एकदा. चल आता व्हिडिओ लावला नाही तर पुरीसाठी नाचला ठुमक ठुमक अन्न कर. अन्न ठुमक ठुमक एकदा. हा तुला व्हिडिओ टाकले ठुमक ठुमक. चल पुढं काहीतरी आहे. थांबे काय आहे दिसला. ठुमक ठुमक कर. ठुमक ठुमक कर आज. हळूहळू बाबा. तर गाईज इथं गणपती. कसला गणपती रे चेतन? कुठलाय काय माहित बाबा. डोंगरामध्ये गणपती करून ठेवलाय. ओ बाप सर्वात मोठी लालबागच्या राजासारखा आहे का रे? कुठला होता तो? तर गाईज आम्ही 3 किलोमीटर चालत आलोय सूर्य पाहण्यासाठी. सूर्य पण नाही काहीच नाही. सगळं ढग इथं. 3 किलोमीटर हे अन्याने आम्हाला पळवत आणलंय पॉईंट बघायसाठी. तर हा आमचा पॉईंट सनराईज पॅनोरामा पॉईंट. तिथे सन पण नाही काहीच नाही. ढगात लपलाय माग. योगेश नाळे. योगेश नाळे काय? योगेश नाळे उर्फ ठुमक ठुमक. ठुमक ठुमक अन्य त्याने आम्हाला पायपीट करायला लावली बिनकामाची. तर हा आहे सनसेट पॉइंटच्या खालचा भाग. एक मोठी नदी धरण काहीतरी आहे. छोटंसं खाली बसलेलं गाव. साईडला मोठा डोंगर आणि खूप छान असं वातावरण. माथेरान. तर सनसेट पॉईंट व्हिजिट केल्यानंतर आम्ही आलोय माथेरानची सो कॉल्ड फेमस असलेली टॉय ट्रेन. टॉय ट्रेनमध्ये बसण्यासाठी सध्या टॉय ट्रेन आलेली आता. माणसं उतरतात. आली रेल्वे त्यातून उतरतात. आता आम्ही त्यामध्ये बसणार आहे तिकीट काढून. बघायचं आम्हाला बसून द्यायचं. चला दाखवतो आतमध्ये कसं आहे. तर हा आहे माथेरानचं रेल्वे स्टेशन. जिथून सकाळी 8:45 9:35ला रेल्वे असं 2 टाईम आहेत रेल्वेचं. रेल्वे निघत राहते. ती तुम्हाला अमन लॉजपासून मेन पॉईंटपासून ते माथेरान मेन जे हिल स्टेशन आहे तिथे नेऊन सोडते. तर आता तिकीट आपण काढतोय. तर त्या तिकीटची किंमत जवळपास 55 रुपये. तर 55 रुपयामध्ये तिकीट मिळून जाते आणि एक अर्ध्या तासामध्ये ते आपल्याला तिथं सोडते असं. तर हे आहे माथेरानचं अमन लॉज स्टेशन. जिथून की आपली रेल्वे आता येणार आहे. मागच्या जंगलातून रेल्वे येते. परत मागच्या जंगलातून तिकडून रेल्वे येते. हा एंड स्टेशन आहे. इथून परत माघारी जाते. आणि आता इथं अमन लॉज स्टेशन पाशी आपण. तर आपल्याला नेणार आता ते माथेरानमध्ये. मॅरेथॉन नाही माथेरानमध्ये 9:45चा टाइम आहे. 9:45ला रेल्वे येणार आणि तिथून लगेच आम्हाला बसून नेणार. तर हे आमचं तिकीट 6 जणांचं. 1 जणाला 4 तिकीट देतात फक्त. 2 जण लागतील त्यासाठी. आमचा योगेश ठीक आहे बघ. हॅलो. तर माथेरानच्या सो कॉल्ड फेमस असलेल्या टॉय ट्रेनमध्ये आम्ही बसलेलो आहे.
टॉय ट्रेन खूप हळूहळू चालली, जंगलातून चालली, खूप भारी मजा यायची. दुःख असल्यामुळे बघायला मिळालं. फायनली माथेरानमध्ये आलेलो आहे या टॉय ट्रेनने. जिथे जवळपास आम्हाला अर्धा तास टाईम लागला की माथेरान अमन लॉस्ट ते माथेरानपर्यंत येण्यासाठी. तर आता सध्या पाऊस चालू आहे त्यामुळे आम्हाला स्टेशनच्या बाहेर काही निघता येत नाही आहे. आता हो कसं होतं काय होतं, रेनकोट वगैरे काहीच नाही आणलेलं. तर आपण आलतो माथेरानच्या स्टेशनमध्ये आणि स्टेशनमध्ये चालला होता पाऊस. म्हणजे जसं की त्या रेल्वेतून उतरलो अमन लॉजपासून ते माथेरानपर्यंत तर पाऊस चालू झाला. तर पाऊस चालू झाला तर आपण थोडं वेळ थांबलो आणि आता नाश्ता करायचा होता, भूक लागली होती. त्यामुळे तुम्हाला एक नाश्त्याचं उत्तम ठिकाण सांगतो, हॉटेल केतकर म्हणून, जे की रेल्वे स्टेशनपासून चढला माथेरानच्या की लेफ्ट साईडने तुम्ही 200 मीटर जर चालत आला तर तुम्हाला केतकर नावाचं हॉटेल लागेल. एकदम स्वस्त आणि मस्त आणि चांगली चव, तुम्हाला चांगलं खायला मिळेल तिथं. दुसरीकडे गेला तर खूप महाग वगैरे आहेत. तर तुम्ही केतकर हॉटेलला नक्की विजिट करा तिथं आला तर नाश्त्यासाठी. तर ही आहे माथेरानची मार्केट सिटी. तुम्हाला वेगवेगळ्या वस्तू खरेदी करायला मिळतील इथं. काही थोड्या फेमस आहेत नाहीत अशा. तर तुम्ही जर माथेरानमध्ये आला तर तुम्हाला एक मोठा स्कॅम बघायला मिळू शकतो की ज्यात ते घोडेवाले वगैरे जे असतात, टांगावाले, ते म्हणतात तुम्हाला की खूप लांब आहे, पॉईंट्स वगैरे खूप लांब आहेत, तुम्ही एवढं लांब नाही जाऊ शकत. तुम्ही आमचं हॉर्स रायडिंग करा किंवा आमच्या घोड्यावर बसून चाला. आणि त्यांचं खूप कॉस्टली ते, त्यामुळं ते फोर्स करत असतात की बसा, खूप लांब जायचंय. पण ॲक्च्युअलमध्ये खूप लांब जायचं नाही आहे. ते थोड्याच अंतरामध्ये कवर होतं. एक 5-6 किलोमीटरमध्ये सगळे पॉईंट्स वगैरे कवर होतात. आणि ते सांगते की तुम्हाला 10 ते 15 किलोमीटर जास्त चालावं लागेल, असं तसं खूप वाढून सांगतात. पण तसं काय नाही आहे, तुम्ही इझिली 5-6 किलोमीटरमध्ये तुम्ही सगळे पॉईंट्स कवर करू शकता. तर जवळपास 3 किलोमीटर चालून आम्ही आलेलो आहे आमच्या एका पॉईंटला माथेरानमधल्या. तर या पॉईंटचं नाव आहे इको पॉईंट. मागं बघू शकता हार्ट शेपचं काय ते करून ठेवले, हौदरी वगैरे आहेत. यारले भारी रे. तुम्हाला काहीच व्ह्यू दाखवतो, क्वालिटी. तर हा माथेरानचा इको पॉईंट आहे, जिथून मोठे डोंगर वगैरे दिसतात, आभाळ वगैरे वर येतात. खूप छान नजारा आहे हा माथेरान मधला पॉईंट नंबर 1. पॉईंटचं नाव आहे इको पॉईंट. मागं समुद्र आहे काय, नाही सॉरी धरण आहे का कुठलं, मागं खूप मोठं धरण आहे. तर हा इको पॉईंट आहे जिथून आपला आवाज बोललो की इको होतो आवाज. होतोय थोडं इकडं होतोय. आताच इको पॉईंट कम्प्लीट केलाय. आता आम्ही चाललोय कुठलं पॉईंट बघा, हनीमून पॉईंट बघायला चाललोय आम्ही. हे बाय कसा टाकत असत सनसेट पॉईंट सुरत नाही तर काय, सनसेट पॉईंटला काहीच नसते.
सनसेट पॉईंटला काय नाही, ते सनराईज पॉईंटला काय नाही. आणि निस्तापर जीव चालले ते सनराईज बघायसाठी. तर माथेरानचा हनीमून पॉईंट आहे. थोडंसं चालत यायचं 2 किलोमीटर. तुम्ही नाही आला तरी कसं आहे हनीमून पॉईंट? हनीमून पॉईंट हनीमून पॉईंटला यायला पाहिजे का नाही सांग. हे आमचा ट्रिप अरेंजर आहे. हनीमून पॉईंट चांगला कसला सांग. काय नाही माथेरान बंगार आहे. ऑनेस्टली हनीमून पॉईंट नाव द्याल फक्त पॉईंटला हे नाव त्या नाव, पण त्या पॉईंट मध्ये काहीच नाही. तर गाईज एक लेटेस्ट न्यूज आहे. आमचे जे साथीदार होते, जे 5 जण गावातले होते मुलं, तर त्यांना चालायचं आलाय खूप कंटाळा आणि ते गेलेत हायशे महाग. आणि त्यांच्या तर माझ्या झालं थोडासा वाद. तर मी म्हणलं तुम्ही जावा, मी एकटा जाऊन येतो म्हणलं. आणि जर तुम्हाला गाडीपाशी थांबायचं असेल तर थांबा, नाहीतर मग बघा मग माझं मी येतो कसा पण. बघू आता कसं होतंय काय होते. तर काय जिथं कसली तरी विहीर आहे, तिथं वरून पाणी वगैरे येते, ते पाणी साठते तिथं. एवढ्या मोठ्या डोंगरावर पण यांनी विहीर बनवून ठेवली. आणि वरून जे पावसाचं पूर्ण पाणी येते ते पूर्ण त्या विहिरीमध्ये पडते. आणि विहीर अख्खी सध्या फुल झाली, एकदम पाणी पण एकदम स्वच्छ आहे. अख्ख्या जंगलामध्ये एकटाच भीती वाटते. माझी हालत झाली टाईट. मला आता पश्चाताप होतोय की उगच मी त्यांना म्हणलं की तुम्ही जावा, मी येतो मागून म्हणजे फिरून. तर आजूबाजूला कोणच नाही आहे आणि पूर्ण शांतता आहे. फक्त चिमण्यांचा चिवचिव आवाज होतो. एकदम हॉरर प्लेसेस कसे असतात त्या टाईपचे प्लेस आहे. थोडा पण आवाज नाही, एकदम शांतता. कुठून काय येईल काय सांगता येत नाही. ते जंगली प्राणी आहेत असं त्या घोड्यावाल्याने सांगितलं होतं मला. मला भीती वाटायला लागली. आता खूप भीती वाटते बरं का. अजून पण एवढं चालतोय का ह्यातच काय नाही. अजून लांब चालले. तर गाईज फायनली मी कोणापाशी तरी पोचलोय. दळभद्रांनो, हे आमची दळभद्री पोर. मी तुम्हाला पैसे नाही देणार बरं का. पैसे बिशे तसलं काय मागायचं नाही. माझं मी जातो माझं जास्त. माझं माझं खरंच मी गाडीत बसून नसतो बघा तुम्ही. मग माझं सोडलं म्हणेल तुला. असं पैसे बिशे जर मागितलं ना बघा मग आता. तर ओव्हरऑल माथेरान हे फिरून झालेलं आहे. माथेरानला जर येत असाल तर हॉर्स रायडिंग प्रिफर करा. जर तुम्हाला चालणं होत नसेल तर हे माथेरान कपलसाठी चांगले डेस्टिनेशन असू शकतं. पण जर आपण मुलं वगैरे फिरायला येत असतील आपण, तर हे चांगलं आपल्यासाठी नाही आहे. कारण की इथं काहीच नाही आहे तसं. कपलसाठी एकदम बेस्ट हे आहे मी ते म्हणतो. पण मुलं वगैरे फिरायला येत असतील, ट्रिप वगैरे तुम्ही जास्त येत असतील मुलांची, तर इथं काय तर इथं तुम्ही नाही आलं तरी चालेल थोडक्यात यायची. तर आम्हाला जायचं होतं आमच्या कारपाशी, पण इथं रिक्षा पण अवेलेबल नाही आहे. आणि ट्रेन जी येणार आहे या पटरीने ती येणार आहे 1:30 वाजता आणि एक तासानंतर. मग आम्ही म्हणलं तेवढ्या वेळात आम्ही असं चालत पण जाऊ शकतो पटरीने. बघू मागून जर रेल्वे आली तर ठीक, तर मग चला आपलं असं. आपण आधीच खूप चाललोय, अजून चालायला लागते खूप. बघूया चला. माथेरान म्हणून बाय बाय माथेरान. परत येतील का माथेरानला? तर माथेरानपासून आपण अमन लॉजपर्यंत आलेलो आहोत. चालत ते पण जवळपास अर्धा तासापेक्षा जास्त तास लागला यायला इथं. आणि रेल्वे रूटवरून चालत आलो. पायाचं फार हाल गंभीर झालेत. आता डाय गाडीत बसता रांड्या घेतलं छू. तर बघूया. तर माथेरान पॉईंटमधून आता आम्ही सध्या एक्झिट घेतोय. तर माथेरान हे खूप सुंदर आहे. खूप छान निसर्ग आहे इथं, प्रदूषण मुक्त आहे आणि बघायला पण खूप सुंदर आहे. पण
हे फक्त कपलसाठी अजून चांगलं आहे. म्हणजे जर पोरं ट्रिप करत असतील, मुलं ट्रिप करत असतील तर हे ठिकाण एवढं खास नाही आहे त्यांच्यासाठी, कारण की भरपूर गोष्टी तर नाही आहेत. पण स्टेच्या हिशोबाने माथेरान खूप सुंदर येतात. भेटू आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. स्टे ट्यून तोपर्यंत. गुड बाय.